शून्याचे भुवने स्वरूप अविनाश, प्रणयी पुरुष देखतसे निळा रंग देखे सर्वांचे देखणी, चैतन्य भुवनी रमरसा ज्ञानदेव ध्यान सच्चिदानंदाचे, सर्व ब्रह्म साचे येणे येथे, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 3 आणि माऊलींनी या श्लोकावर केलेलं ज्ञानेश्वरीतल्या 8व्या अध्यायाचं 24व्या क्रमांकाचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अक्षरं ब्रह्म परमं स्वभावध्यात्ममुच्यते, भूतभावोद्भव करो विसर्ग कर्मसंज्ञितः. अर्थात भौतिक प्रकृतीत जीवाला 84 लक्ष योनीपैकी कोणतीही एक योनी मिळत असते. अर्थात त्याकरता त्या जीवाचं कर्मफळ, त्याचं संचित ज्या प्रकारचं असेल त्या प्रकारची योनी, त्या योनीतला त्या प्रकारचा वर्ण आणि तशी प्रतिकूल किंवा अनुकूल स्थिती जगण्याकरता आणि तितकंच सुंदर कुरूप मध्यम अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रतीतलं वेगवेगळ्या प्रकारचा देह त्या जीवाला प्राप्त होत असतो. या सगळ्या गोष्टी संचिताच्या अधीन आहेत, कर्मफळाच्या अधीन आहेत. महाराज आयुष्यभर सत्कर्म, परोपकार, सन्मार्गाने चालणं, सद्विचार, सत्संग आणि निस्वार्थ निष्काम भावानं जितकं गतजन्मी किंवा या जन्माच्या भूतकाळामध्ये आम्ही वागतो त्या अनुषंगानं ते प्रमाण मानून पुढची अवस्था जीवाला प्राप्त होत असते. म्हणून कुथायचं नसतं महाराज की त्यालाच का असं दिलं, मला का बरं असं नाही. प्रश्न हा दैवाचा सुद्धा असतो त्या ठिकाणी, संचिताचा तर असतोच असतो. नाहीतर 2 भावांचं समान शेत, बापजाद्यानं वाटून दिलेलं 5-5 एकरचं, दोघात सामायिक एकच विहीर, दोघांनी गव्हाची पेरणी केली, दोघांचेही बियाणं एक, दोघांनी खताच्या मात्रा सारख्या दिल्या, दोघांनी गव्हाला पाणीसुद्धा रब्बीचं पीक म्हणून विहिरीतून सारख्या प्रमाणात दिलं, एकाच विहिरीतलं एकाच गुणाचं पाणी, परंतु एकाला 80 क्विंटल झालं आणि दुसऱ्याला 30 क्विंटल झालं. हा कशाचा प्रकार आहे महाराज? हा संपूर्ण प्रारब्धाचा खेळ आहे. जसं आम्ही पेरलं असेल तसं पुढे उगवत असतं. नाहीतर मोहरी कांदा ऊस एक वाफा भिन्न रस. अहो एकच पाणी मोहरीला दिला, कांद्याला दिलं, ऊसाला दिलं, तिघांचे रस वेगवेगळे आहेत महाराज. देह तो असे प्रारब्धाधीन. देहच काय, आमचं आयुष्यमान सुद्धा प्रारब्धाच्या अधीन आहे महाराज. हे आमच्या प्राकृतिक देहाविषयी झालं संसारात. परंतु अध्यात्मातल्या प्रकृतीत त्याला एक प्रकारचा देह प्राप्त होत असतो आणि त्या देहाच्या माध्यमानं त्याला मोक्षाच्या प्रतीच जायचं असतं आणि मोक्षाची प्राप्ती त्याला
त्या देहाच्या अनुषंगानं, त्या देहाच्या माध्यमानं सहजपणे घडून येते. अर्थात हे एक जन्माचं नसतं महाराज. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. उगाउगी भगवंत कृपा करत नाही महाराज. त्याच्याकरता जन्मोजन्मीची पुण्याही असावी लागते. भगवंत हाच विषय होऊन गेलेला असावा लागतो. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. तेव्हा कुठे निर्वाणे गोविंद असे मागे पुढे, मग काहीच साकडे पडून येते. मग काही करण्याची आवश्यकता तो ठेवत नाही. न सांगता तुम्हा कळू येते नारायणा. भगवंत भक्ताच्या मनातलं जाणतो आणि त्याला काय परिस्थिती हवी, कशा प्रकारची प्राप्ती त्याला हवी, ते न मागता तो देत असतो. परंतु त्याच्या ठिकाणी तितका दृढ विश्वास पाहिजे. चिंतन केलं आपण मागं की भीष्म महाराजांनी प्रतिज्ञा केली की निष्पांडव पृथ्वी करल उद्या सूर्यास्ताच्या आत. दुर्योधनानं आक्षेप घेतला की पितामह, तुम्ही फक्त शरीरानं आमच्याकडे आहेत, पण मनानं तुम्ही पांडवांचा विजय चिंतित आहात. भीष्म महाराजांना सहन झालं नाही. प्रतिज्ञेप्रती एकनिष्ठ असलेला, सहन झालं नाही. प्रामाणिकपणे युद्ध करत असलेले भीष्म महाराजांना सहन झाले नाही आणि रागाच्या भरात स्वाभिमानानं प्रतिज्ञा करून टाकली महाराज भीष्मांनी. ती भीष्मांची तिसरी प्रतिज्ञा होती. पितामह भीष्मांनी लहानपणी सावत्र आई जेव्हा विवाह करायला तयार नव्हती, त्यावेळेस प्रतिज्ञा केली की मी गादीवर बसणार नाही, तुझं जे अपत्य होईल त्यालाच गादी देईल. ती पहिली भीष्माची प्रतिज्ञा होती. आणि जो गादीवर बसेल त्याची मी सेवा करेल, तो ज्या मार्गाने जाईल माझं पूर्ण त्याला पाठिंबा असेल. म्हणून तर विरोध करू शकले नाही महाराज अधर्मी असताना सुद्धा कार्य. दुसरी प्रतिज्ञा केली की भगवंताने जेव्हा सांगितलं की मी निशस्त्र राहील, भीष्म महाराजांनी सांगितलं तुला शस्त्र हातात घ्यायला लावल्याशिवाय राहणार नाही. आणि तिसरी प्रतिज्ञा भीष्म महाराजांची होती की उद्या सूर्यास्ताच्या आत पृथ्वी निष्पांडव असेल, नाहीतर मी तरी रणक्षेत्रातून बाद झालेला असेल. बाद होणं शक्य नव्हतं. म्हणून या प्रतिज्ञेची सगळ्यांना काळजी पडली आणि भगवंताने मीटिंग बोलवली. अचानक पांडवांच्या शिबिरामध्ये युद्ध चालू असलेलं, संध्याकाळ झालेली, रात्रीची वेळ. मीटिंगला अर्जुन महाशय नव्हते. अर्जुन महाराज कुठे आहे म्हणून चौकशी केली. मीटिंग संपल्यानंतर भगवंत अर्जुन महाराजांच्या शामियान्यात गेले तर हे महाशय खराटे देत झोपले होते. भगवंतानी जागे केलं, अरे अर्जुना ओठ, झोपलास काय? अर्जुन म्हणतो झोपू दे ना केशव, दिवसभर थकलेला असतो. अरे ओठ, तुला माहिती आहे? म्हणले काय? पितामहांची प्रतिज्ञा. म्हणतो हो ऐकली ना मी. काय? म्हणे निष्पांडव पृथ्वी करून टाकेल म्हणून प्रतिज्ञा केली. मग तरी तू झोपतोयस? म्हटलं तू जागी आहेस ना, तू जागे असताना आम्हाला कशाची चिंता आहे? इतका विश्वास भगवंत चरणी पाहिजे महाराज. आणि जेव्हा आध्यात्मिक देह प्राप्त झालेला असतो जीवाला, त्यावेळेस हे असे समीकरणं आयुष्यभर जीवाच्या ठिकाणी घडत असतात. म्हणून आध्यात्मिक प्रकृतीतला देह हा एक प्रकारचाच असतो, दैदिप्यमान असतो आणि मोक्षाच्या प्रती वाटचाल करणारा असतो. यावर भाष्य करताना माऊली 24 क्रमांकाच्या ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये म्हणतात, मग तया ब्रह्मगोळकाचे अंशांश प्रसवती आदी संकल्प असमंजस हास, हे असो ऐसी बहुवस सृष्टी वाढे. सृष्टी कशी प्रगत होत जाते, सृष्टीची वाढ कशी होते, याचं वर्णन भगवंत अर्जुनाला सांगतायत. माऊली वर्णन करतात, मग तया ब्रह्म गोलकाचे अंशांश.
भगवंताच्या अंश रूपानं हे जे जीवात्मे या पृथ्वीवर येतात अर्जुना, त्या प्रत्येकाच्या इच्छा, आकांक्षा, त्यांचे संकल्प, विकल्प हे अनंत प्रकारचे असते आणि ते संकल्प पूर्ती करण्याकरता तो प्रयत्नशीलही असतो आणि त्याच्याप्रमाणे अर्थात त्याच्या कर्मफळाप्रमाणे त्याला प्रोत्साहन देण्याचं काम मी करत असतो. गाठोडं त्याचंच असतं कर्मफळाचं, मी निमित्त मात्र होत असतो आणि त्या मार्गाला मी त्याला जाण्याचे कारण बुद्धीचा दाता मी आहे, तो त्या मार्गाने जातो आणि आपले संकल्प विकल्प त्या ठिकाणी पूर्तता करत असतो. या संकल्पामुळं प्रत्येकाचे येतं जे जे अपेक्षित तो तैसेची पावी समस्त. पण पुढे म्हणतात माऊली, परी ते कर्मफळ निश्चित जाण तू. भगवंत सांगतात की अपेक्षेप्रमाणे या ठिकाणी सगळ्या गोष्टींची पूर्तता होते अर्जुना, होत नाही असं नाही, पण काही गोष्टी अपूर्णही राहतात जीवनात. प्राप्ती व्हावी मनातून इच्छा असली तरी ते अप्राप्त राहतात. त्याला कारण त्याचं दैव आहे, त्याला कारण त्याचं प्रारब्ध आहे, त्याला कारण त्याचं संचित आहे, त्याला कारण त्याचं कर्मफळ. त्या कर्मफळानुसारच त्याला ती प्राप्ती होत असते. प्रयत्न करूनही जर एखादं मिळत नसेल, योगस्था कुरुकर्माणी संगम त्यक्त्वात्मसिद्धये सिद्धसिद्धयो समभूत्वा समत्वम योग उच्यते. अपूर्ण राहिलं तरी ती भगवंताची इच्छा आहे अशा सहजपणे जाणणं हा योग आहे, भगवंत म्हणतात. आचरिता सिद्धी गेले तरी काजाची कीर आले परी ठेली आई सगुण झाले ऐशेची मानी. अपूर्ण राहिलं तरी ती भगवंताची इच्छा होती. इतक्या सहजपणे अप्राप्त वस्तूकडं किंवा अप्राप्त आमच्या वासना इच्छेकडे माणसाने पाहावं की ती भगवंताचीच इच्छा आहे, तिची पूर्ती त्यामुळंच कदाचित होत नसेल अशा सहजपणे प्रासादिकपणे जीव वागतो. परंतु त्याचे हे संकल्प आणि त्या संकल्पाची पूर्तता करीत 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 ही सृष्टी प्रगत होत जाते, तिचा विस्तार होत जातो. भगवंत म्हणतात मग तया ब्रह्म गोळकांचे अंशांश, म्हणजे हे प्रत्येक जीव त्या ब्रह्माचे हे प्रत्येक अंश रूपानं विखरलेले सगळे 84 लक्ष योनी, मग त्या ब्रह्म गोलकांचे अंशांश प्रसवती आदी संकल्प असमहास हे असो ऐशी बहु असे सृष्टी वाढे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.